नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरती आणि भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 10 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्ट वरती जाऊन पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे पहा एनजी मॅथ क्लास। याच्यावरती आपण माडा भरती आणि भूमी अभिलेख भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ताचे व्हिडिओ घेत असतो। मी थोडंसं आजारी असल्यामुळे एक 5-6 दिवसापासून गणित व बुद्धिमत्तेचा व्हिडिओ आला नव्हता, परंतु आता उद्यापासून दररोज सकाळी 9:30 वाजता म्हणजे सकाळी 9:30 वाजता आपला काय होणार आहे, गणित व बुद्धिमत्ताचा म्हणजे मॅथ आणि रिजनिंगचा व्हिडिओ येणार आहे। कोणत्या चॅनलवर येणार आहे, तर तो एनजी मॅथ क्लास या चॅनलवरती तुम्ही YouTube वरती सर्च करू शकता, एनजी मॅथ क्लास, तुम्हाला आपला चॅनल सापडून जाईल। ओके, पहिला प्रश्न आहे पहा आपला आजचा, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोणत्या कलमामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा समाविष्ट करण्यात आलेला आहे, तर याचं उत्तर आहे पहा कलम 21 मध्ये आहे। लक्षात असू द्या, शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे, तर तो कलम 21 मध्ये आहे। त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा, कलम 21 म्हणजेच शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा घटनेमध्ये कधी समाविष्ट करण्यात आला, तर तो कधी करण्यात आला होता पहा 86वी घटनादुरुस्ती पहा। म्हणजे इथे येऊ शकतो कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला, तर तो 86व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला। आणि ही घटनादुरुस्ती कधी झाली होती, तर 86वी घटनादुरुस्ती ही 2002 साली झाली होती पहा। बघ लक्षात येतंय, शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये, तर तो कलम 21 मध्ये आहे। कलम 21 हे कधी समाविष्ट करण्यात आलं, तर ते 2002 मध्ये। आणि कितव्या घटनादुरुस्तीने, तर 86व्या घटनादुरुस्तीने। त्याचबरोबर लक्षात ठेवा, शिक्षण हक्काचा जो कायदा आहे हा सुद्धा भारतीय संसदेने पारित केलेला आहे। आणि मग कायदा कधी आहे, हाही प्रश्न खूप वेळेस येतो की कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली, तर ती झाली होती पहा 1 एप्रिल 2010 पासून, 1 एप्रिल 2010 पासून। त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, कलम 21 अंतर्गत काय आहे, किती वर्ष वयोगटासाठी आहे ते पण लक्षात ठेवा, ते 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी आहे पहा। म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना काय शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे या ठिकाणी आपला पहा, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो। हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भारतामध्ये जो जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो तो कोणत्या वाऱ्यापासून पडतो, तर लक्षात असू द्या या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिले, मोसमी वारे, व्यापारी वारे, खारे वारे आणि मतलई वारे। तर आपल्याला जो पाऊस पडतो हा काय होतो, मोसमी वाऱ्यापासून पडतो पहा। आणि याच वाऱ्यांना काय म्हणतात, मोसमी वाऱ्यांनाच मान्सून असं सुद्धा म्हटलं जातं। आणि आपल्या भारतामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो, तर नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून काय होतं, पाऊस पडतो। त्याचबरोबर लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो। परतीचा मान्सून काय होतो, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो। लक्षात येतंय, सुरुवातीचा पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो, तो कोणत्या महिन्यात पडतो, जून ते सप्टेंबर या महिन्यात पडतो। आणि ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस काय होतो, ऑक्टोबर महिन्यात पडतो। लक्षात येतंय, यालाच आपण काय म्हणतो, परतीचा मान्सून म्हणतो। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 3 आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे। जोड्या काय दिल्यात पाहूया, रेल्वे इंजिन, चित्ररंजन। म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टरी दिलेली आहे की रेल्वे इंजिनची निर्मिती कोठे होती, तर ती चित्ररंजन या ठिकाणी होती। दुसरी जोडी दिली रेल्वे डबे, पेरांबूर चेन्नई। तिसरी जोडी दिली डिझेल इंजिन, वाराणसी। आणि चौथी जोडी दिली जहाज बांधणी, ट्रॉम्बे, मुंबई। तर याच्यात आपल्याला पाच चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे। मग याच्यामध्ये चुकीची जोडी ही 4 नंबरची, कारण जहाज बांधणी ही कोठे होते, तर ती विशाखापट्टणम या ठिकाणी होते पहा, विशाखापट्टणम। त्याचबरोबर लक्षात ठेवा, ट्रॉम्बे म्हणजेच मुंबई, ट्रॉम्बे या ठिकाणी काय आहे, तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे कुठे आहे, तर ट्रॉम्बे, मुंबई या ठिकाणी आहे। मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचे पहा, रेल्वे इंजिनचा कारखाना कोठे आहे, तो चित्ररंजन या ठिकाणी आहे। चित्ररंजन हे कुठे आहे, तर हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे।
त्याचबरोबर रेल्वे डबेचा कारखाना कुठे आहे, तर तो पेरांबूर चेन्नई, म्हणजे हा कोणत्या राज्यात आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर डिझेल इंजिन कारखाना कुठे आहे, तर तो वाराणसी या ठिकाणी आहे. आणि वाराणसी कोणत्या राज्यात आहे, तर ती उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, ग्रँड ट्रॅक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे पहा. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, ग्रँड ट्रॅक हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा कोणत्या दोन शहरांना जोडतो. तर ग्रँड ट्रॅक हा मार्ग पहा कोलकाता ते अमृतसर दरम्यान आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, ग्रँड ट्रॅक मार्ग जो आहे इतिहासकालीन, त्याची निर्मिती कोणी केली असाही प्रश्न येतो, किंवा ग्रँड ट्रॅक मार्गाचं बांधकाम कोणी केलं, तर ते केलं होतं पहा शेरशाह सुरीने, शेरशाह सुरी. त्याचबरोबर हे कधी करण्यात आलं होतं शेरशाहकडून हे बांधकाम, तर ते करण्यात आलं होतं पहा 1542 साली. आणि त्यांनी जो मार्ग बांधला होता हा मार्ग काय होता पहा, कोलकाता ते पेशावर पर्यंत होता पहा. पण आता पेशावर पाकिस्तानमध्ये गेलेला असल्यामुळे, पेशावर पाकिस्तानमध्ये असल्यामुळे आपला महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग हा काय, कोलकाता ते अमृतसर पर्यंत आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे या ठिकाणी आपला. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, लोकसंख्येचा विचार करता पहिल्या 3 क्रमांकांची राज्य खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिली आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला काय माहिती पाहिजे, की भारतातील लोकसंख्येनुसार 2011ची जी लोकसंख्या आहे यानुसार पहिल्या 3 क्रमांकाचे राज्य कोणते आहेत हे तुम्हाला काय पाहिजे, माहित पाहिजे. मग सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची पहा, उत्तर प्रदेशची आहे. मग या ठिकाणी पर्याय पाहूया आपण. सर्व पर्यायामध्ये बघा सुरुवातीला उत्तर प्रदेश दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे लोकसंख्येत दुसरा क्रमांक हा कशाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. मग आता महाराष्ट्र हा पर्याय ऑप्शन किती आहे ते पाहूया. या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी महाराष्ट्र आहे, आणि या ठिकाणी बिहार आहे. म्हणजे महाराष्ट्र असणारा काय, पर्याय क्रमांक 3 हा एकमेव आहे. मग लोकसंख्येने पहा पहिल्या 3 क्रमांकाचे राज्य कोणते आहेत, उत्तर प्रदेश 1 नंबर आहे, महाराष्ट्र 2 नंबर आणि बिहार 3 नंबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी पहा तुम्हाला, आता या ठिकाणी आपल्याला कशाने विचारलेलं आहे, लोकसंख्येनुसार विचारलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला क्षेत्रफळानुसार सुद्धा विचारू शकतात पहा, क्षेत्रफळानुसार. मग तुम्हाला माहिती असेल सर्वात जास्त क्षेत्रफळ 1 नंबर कोणत्या राज्याचं आहे, तर ते राजस्थानचं आहे. या ठिकाणी 2 नंबर कोणतं राज्य आहे, तर ते मध्य प्रदेश आहे. आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा काय लागतो, 3 नंबर लागतो. मग लक्षात आलं, महाराष्ट्राचा क्रमांक काय आहे, क्षेत्रफळानुसार 2 नंबर आहे, आणि लोकसंख्येनुसार किती आहे, सॉरी क्षेत्रफळानुसार 3 नंबर आहे, आणि लोकसंख्येनुसार काय 2 नंबर आहे. अतिशय महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा प्रश्न क्रमांक 6 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय ते पाहूया. पहा भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. चौथे विसंगत राज्य कोणते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्टली काय विचारलंय, की खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही पाकिस्तानला लागून नाही असं विचारलेलं आहे. पहा मग आता आपल्याला माहिती आहे पाकिस्तानला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत, तर त्या 4 राज्यांची सीमा लागून आहे. पहा मग आता या ठिकाणी आपल्याला पर्याय काय दिलेत, जम्मू काश्मीर, राजस्थान, जम्मू काश्मीर, राजस्थान. आणि या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे गुजरात. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 4 दिला आहे हरियाणा. आता हा प्रश्न थोडासा फसव्या क्रमांकाचा आहे. जर तुम्हाला परफेक्ट माहित नसेल तर तुमचं याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर लक्षात असू द्या, हरियाणा हे जे राज्य आहे याची सीमा काय आहे, पाकिस्तानला लागून नाहीये. पहा पाकिस्तानला लागून असणारं सीमा लागून असणारं चौथं राज्य कोणतं आहे, तर ते पंजाब आहे. मग लक्षात असू द्या, पाकिस्तानला कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत, तर गुजरात आहे, त्याच्यानंतर राजस्थान आहे, पंजाब आहे आणि जम्मू काश्मीर आहे. म्हणजे अशा प्रकारे एकूण 4 राज्यांच्या सीमा काय आहेत, पाकिस्तानला लागून आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर तवा नदी ही काय पहा, नर्मदा नदीची उपनदी आहे. आता नर्मदा नदी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या काय होती, सीमेवरून वाहती.
त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो की नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहती, तर ती नंदुरबार जिल्ह्यामधून वाहते पहा, नंदुरबार. आणि ही जी तवा नदी आहे ही काय नर्मदा नदीची महाराष्ट्रातील काय एकमेव उपनदी आहे, म्हणजे एकमेव महत्वाची उपनदी आहे. आणि ही कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर ते सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामधील आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 8 नंबरचा आहे. भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की इचलकरंजी या ठिकाणी काय होतो, हातमाग उद्योग चालतो. त्याचबरोबर लक्षात ठेवा भिवंडीलाही हातमाग उद्योग आहे आणि मालेगाव या ठिकाणी सुद्धा काय हातमाग उद्योग चालतो. मग हे 3 ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडक सागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. बघ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तानसा धरण आणि मोडक सागर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ही दोन्ही धरणं काय आहेत, ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही धरणं काय करतात पहा, मुंबई शहरास पाणी पुरवठा करतात. बऱ्याच वेळेस विचारलं जातं खालीलपैकी कोणत्या धरणातून मुंबई शहरास पाणी पुरवठा केला जातो. मग ते कोणते धरण आहेत पहा, तानसा धरण आहे आणि मोडक सागर धरण आहे आणि त्यालाच वैतरणा धरण असं सुद्धा म्हणतात. आणि या ठिकाणी इथं असाही प्रश्न येतो दुसरा की मोडक सागर धरण हे कोणत्या नदीवर आहे. तर लक्षात असू द्या मोडक सागर धरण हे काय वैतरणा नदीवरती आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. त्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण जे रोज व्हिडिओ घेत असतो, जेकेचा एक व्हिडिओ घेतो, मॅथचा घेतो. आता मॅथचा व्हिडिओ 2-4 दिवस आला नाही, 4-5 दिवस, पण आता उद्यापासून आपण कंटिन्यू करणार आहोत. तर या प्रश्नसंचाची जी PDF आहे, बरेच मुलं कमेंटमध्ये सांगतात की सर याची PDF आम्हाला प्रोव्हाइड करा. तर मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे, याची PDF तुम्हाला देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी आपण कशाचा उपयोग करतोय, तर टेलिग्रामचा उपयोग करतोय. मग तुम्हाला टेलिग्रामवरती सर्च करायचं आहे NG अकॅडमी. NG अकॅडमी हा काय आपला टेलिग्राम चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे. तुम्हाला टेलिग्रामवरती जाऊन सर्च करायचं NG अकॅडमी, तुम्हाला आपला चॅनल सापडून जाईल आणि त्याच्यावरती आपण ह्या सर्व PDF काय करणार आहोत, टाकणार आहोत. त्याचबरोबर आपला हा जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओचं जे खाली डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये देण्याचा सुद्धा काय करील, प्रयत्न करील. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, तर शेकरू. शेकरू हा काय आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी असणारा शेकरू किंवा शेकरू ही खार. आता हा काय शेकरू ही काय खारीचा एक प्रकार आहे पहा. मग विचारलं जातं महाराष्ट्राचा राज्य प्राणी असणारी शेकरू ही खार कोणत्या ठिकाणी आढळते, तर ही भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये, भीमाशंकर या ठिकाणी आढळते पहा. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हे पुणे जिल्ह्यात आहे. आणि भीमाशंकर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी काय एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे पहा, राजमाता जिजाईंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, राजमाता जिजाईंचे जे जन्मस्थान आहे ते कोणतं आहे, तर ते सिंदखेड राजा आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर लक्षात असू द्या सिंदखेड राजा हे काय बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा राजमाता जिजाईंचं जन्मस्थान कोणतं आहे, तर ते सिंदखेड राजा आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि बुलढाणा जिल्हा कुठे येतो, तर तो विदर्भामध्ये येतो. आणि प्रशासकीय विभाग जर विचारलं तर तो अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. आता विदर्भ हा काय प्रादेशिक विभाग आहे आणि अमरावती हा काय प्रशासकीय विभाग आहे. हा फरक दोन्हीतील लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरे काठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते. मग आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय
की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे सांगितली? मग ती कोठे सांगितली होती? तर ती नेवासे या ठिकाणी सांगितली होती पहा. मग त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, नेवासे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि नेवासे हे कोणत्या नदीच्या किनारी आहे पहा, हे पण येऊ शकतो. तर नेवासे हे शहर काय आहे? प्रवरा नदीच्या किनारी आहे. आणि प्रवरा ही जी नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे पहा. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्ञानेश्वरी कधी सांगितली होती? तर ती इसवी सन 1290 मध्ये सांगितली होती. कोणी सांगितली होती? तर ती संत ज्ञानेश्वरांनी सांगितली होती. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 13 आहे. या ठिकाणी पीडीएफचं पेज आलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिसत नाहीत, पण मी प्रश्न वाचतो पहा, लक्ष द्या. काय विचारलंय? पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायच्यात? चढत्या क्रमाने लावायला सांगितल्यात. म्हणजे सर्वात सुरुवातीला कोणती नदी असणार आहे? जिची लांबी कमी आहे ही नदी सगळ्यात सुरुवातीला असणार आहे. आणि जिची लांबी जास्त आहे ही नदी काय असणार आहे? सर्वात शेवटी असणार आहे. कारण आपल्याला चढत्या क्रमाने लावायला सांगितलेले आहेत. आता नद्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत ते पाहूया आपण पहा. या ठिकाणी आपल्याला नद्या दिलेल्या आहेत पहा. भीमा, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा नद्या दिलेल्या आहेत. मग तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? तर ती नर्मदा नदी आहे. मग आता आपल्याला चढत्या क्रमाने मांडणी करायची म्हटलं काय? नर्मदा नदी ही काय सुरुवातीला आली पाहिजे. मग नर्मदा नदी सुरुवातीला असलेला पर्याय कोणता आहे आपल्याला ते फक्त पाहायचा आहे. या ठिकाणी भीमा आहे म्हणजे हा पर्याय कट होतो. या ठिकाणी गोदावरी आहे म्हणजे हा पर्याय सुद्धा कट होतो. आणि या पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा नर्मदा नदी आहे. म्हणजे आपल्याला हा पर्याय. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती गोदावरी आहे पहा. महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे? गोदावरी आहे. मग आता आपल्याला या पर्यायामध्ये सर्वात शेवटी पहा या ठिकाणी काय दिलेली आहे? गोदावरी दिलेली आहे. मग आपलं पर्याय क्रमांक 3 हेच काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. मग महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने नद्या कोणत्या आहेत पहा? नर्मदा, कृष्णा, भीमा आणि गोदावरी. मग ह्याच नद्या जर उतरत्या क्रमाने लिहिल्या तर काय होईल? गोदावरी ही काय आहे? सर्वात लांबीची नदी आहे पहा. त्याच्यानंतर येईल भीमा, त्याच्यानंतर येईल कृष्णा आणि त्याच्यानंतर काय येईल? नर्मदा येईल. म्हणजे आता ह्या 4च नद्या का घेतल्यात? कारण आपल्याला प्रश्नामध्ये काय आहेत? 4च नद्या दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण या 4च नद्यांचा विचार केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. अतिशय वन लाइनर प्रश्न आहे पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्र डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. आता हे तुम्हाला म्हणजे सर्वांना माहित असणार आहे. परळी हे ठिकाण काय? बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि परळी या ठिकाणी कोणता विद्युत प्रकल्प आहे हे येऊ शकतं? तर या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अकोला जिल्ह्यामध्ये कोणता विद्युत प्रकल्प आहे? तर पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हा काय आहे? अकोला जिल्ह्यामध्ये आहे. नागपूरमध्ये कोणता आहे? तर कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हा नागपूरमध्ये आहे. आणि एकलहरे हा औष्णिक प्रकल्प काय? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पहा. पुढचा प्रश्न वाचूया आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे. डॅश डॅश या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव हा म्हणजे शिपाई गर्दी होय किंवा शिपायांची गर्दी होय. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोणत्या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून 1857चा उठाव म्हणजे शिपायांची गर्दी होय. तर त्याचं उत्तर आहे 1857च्या उठावाला नर फाटक यांनी काय म्हटलं होतं पहा? तर शिपायाची गर्दी असं म्हटलं होतं. मग या ठिकाणी आणखी दुसरा असा प्रश्न येतो याच ठिकाणी की कोणत्या क्रांतिकारकाने किंवा कोणत्या नेत्याने 1857च्या उठावाला भारतीय स्वातंत्र्य समर असं म्हटलं होतं? तर ते म्हटलं होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 आहे. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश यांनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण होता? तर पेशवा नानासाहेब यांचे सेनापती होते पहा तात्या टोपे होते. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तात्या टोपेंना काय करण्यात आली होती? इंग्रजांनी नंतर पकडून फाशी देण्यात आली होती. कारण बऱ्याच वेळेस विचारलं जातं की 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोण फासावर गेले होते? तर फासावरती कोण गेले होते? तात्या टोपे गेले होते. आणि पेशवा नानासाहेब जे आहेत हे काय झाले होते? नेपाळमध्ये निसटून गेले होते पहा. हे पण विचारलं जातं
की नेपाळमध्ये कोणी आश्रय घेतला होता 1857च्या उठावानंतर नेपाळमध्ये कोण निष्ठून गेले किंवा कोणी आश्रय घेतला असाही प्रश्न विचारला जातो. तर तो कोणी घेतला होता? पेशवा नानासाहेब यांनी. त्याचबरोबर इथं विचारलं जातं तात्या टोपे यांना फाशी कधी दिली? तर ती दिली होती पहा 18 एप्रिल 1858. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक 17 आहे. राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश डॅश यांनी भूषविले होते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या किंवा काँग्रेसच्या 1905च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर ते भूषवलं होतं पहा गोपाळ कृष्ण गोखले यांनी. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा 1905चं अधिवेशन कोठे भरलं होतं? तर ते बनारस या ठिकाणी भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले होते. त्याचबरोबर इथं असाही प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहेत? तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु सुद्धा कोण होते? गोपाळ कृष्ण गोखलेच होते. आणि गोपाळ कृष्ण गोखले हे कसे होते पहा? तर ते मवाळ होते, मवाळवादी राष्ट्रीय नेते होते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे. काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात चले जावचा ठराव कधी संमत करण्यात आला? या ठिकाणी आपल्याला विचारलंय चले जावचा ठराव म्हणजे 1942 ला जे चले जाव आंदोलन झालं होतं, छोडो भारत हे जे आंदोलन झालं होतं, याचा ठराव राष्ट्रीय काँग्रेसने कधी संमत केला असं विचारलंय. तर तो कधी केला होता? 8 ऑगस्ट 1942 ला केला होता. आणि कुठे केला होता? तर काँग्रेसचं जे मुंबई या ठिकाणचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनात करण्यात आलं होतं. कधी झालं होतं ते अधिवेशन पहा 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला होतं. पण हा ठराव कधी मंजूर करण्यात आला होता? तर तो 8 ऑगस्ट 1942 ला मंजूर करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 आहे. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅश डॅशला जबाबदार असते. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे कोणास जबाबदार असते? पर्याय दिलेत पहा पंतप्रधानांना, राज्यपालांना, विधानसभेस आणि संसदेस. तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं कारण त्यांना वाटतं राज्यपालास असतात की विधानसभेस असतात. तर लक्षात ठेवा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे काय असतात? विधानसभेस जबाबदार असतात. आणि कसे असतात? ते संयुक्तिकरित्या जबाबदार असतात. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा असा प्रश्न येतो की पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ डॅश डॅशला जबाबदार असते किंवा कोणास जबाबदार असतात? तर ते कशा कोणास जबाबदार असतात? तर ते लोकसभेस जबाबदार असतात पहा लोकसभा. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे कोणा जबाबदार असतात? लोकसभा. आणि मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोणा जबाबदार असते? तर ते विधानसभेस असते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? या ठिकाणी आपल्याला विचारलंय भारताची जी राज्यसभा आहे हिचे पहिले अध्यक्ष कोण होते असं विचारलंय. मग आता यासाठी पहा हा सुद्धा काय थोडासा फसवा प्रश्न आहे कारण तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणजे कुठं वाचण्यातच आलं नसेल की राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे उपराष्ट्रपती हेच काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला इथं काय विचारलेलं आहे की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? मग आता हे तुम्हाला क्लिक झालं असेल की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. मग लक्षात ठेवा राजेंद्र प्रसाद हे कोण होते? राष्ट्रपती होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते? पंतप्रधान होते. आणि गवा मावळणकर हे पण लक्षात ठेवायचंय गवा मावळणकर हे काय होते? लोकसभेचे सभापती होते. पहा जर तुम्हाला प्रश्न आला लोकसभेचे पहिले सभापती कोण तर त्याचं उत्तर काय लिहायचंय? गवा मावळणकर. पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 21 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे पहा भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 म्हणजे कलम 312 अनुसरून भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत? या ठिकाणी आपल्याला विचारलंय राज्यघटनेच्या कलम 312 नुसार भारतामध्ये किती अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. खास विद्यार्थ्याच्या मागणीस तो मित्रांनो आपण काय केलं होतं पहा
म्हाडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर दिले जातील आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय असणार आहे, एकूण 200 क्वेश्चन असणार आहेत। म्हणजेच तुम्हाला काय असणार आहेत, एकूण 2000 अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न असे काय असणार तुमच्याकडे असणार आहेत। आता ही जी आपले क्वेश्चन पेपर आहे ही आपली कशी असणार आहे, तर ही पूर्णपणे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे। मग म्हाडा परीक्षेचा अभ्यासक्रम काय तुम्हाला माहिती पाहिजे पहा। या ठिकाणी जीके 50 मार्काला आहे, मराठी 50 मार्काला आहे, इंग्लिश 50 मार्काला आहे पहा, आणि रिझनिंग सुद्धा किती मार्काला आहे, 50 मार्काला आहे। मग आपला टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा काय असणार आहे, हाच पॅटर्न असणार आहे। याच्यामध्ये जीके 50 मार्काला असतील, म्हणजे जीकेचे 50 प्रश्न असतील, मराठीचे 50 प्रश्न असतील, इंग्लिशचे 50 प्रश्न असतील आणि रिझनिंगचे 50 प्रश्न असतील। अशा प्रकारे आपण काय पहा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज केलेली आहे। म्हणजे तुमचा म्हाडा भरतीचा किंवा म्हाडा परीक्षेचा जो पूर्ण सिलेबस आहे, जवळपास आपण पूर्ण सिलेबस या टेस्ट सिरीज मध्ये काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे। त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला असणार आहे आणि याच्यातील बऱ्याचशा प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। ओके, आता हे लक्षात घ्या, ही टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्हाला किती रुपये द्यायचे, फक्त 100 रुपये ही टेस्ट सिरीजची किंमत आहे। पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, 25% तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे। म्हणजे जर तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, फक्त 75 रुपयाला पडणार आहे। बघ तुम्हाला काय करायचंय, गुगल पे, फोन पे याच्यावरती काय करायचं, आपला हा जो नंबर आहे 9689141630 हा जो नंबर आहे आपला, या नंबरवरती काय करायचंय 75 रुपये सेंड करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे। व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 9689141630। ओके, त्याचबरोबर मित्रांनो म्हाडा परीक्षेसाठी टेस्ट सिरीज तुम्ही घेतली तर ती अतिशय महत्त्वपूर्ण राहील आणि जरी घेतली नाही तरीही आपण तुमचा आपल्या चॅनलवरती एनजी अकॅडमी आणि एनजी मॅथ क्लास याच्यावरती बऱ्यापैकी तुमचा अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते सुद्धा अगदी मोफत। त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आपले तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ काय करीत जा मित्रांनो, तुमच्या मित्रपरिवारांना काय करा, शेअर करीत जा। ओके, धन्यवाद मित्रांनो।